सो लास्ट लेक्चरला आपण मध्ये व्हिडिओ डिस्कंटिन्यू झाला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ज्यावेळी कॉम्पोजिशन स्कीम तुम्ही ऑप्ट करता तेव्हा तुम्ही सप्लाय चेनच्या एंडला असल्यासारखं होतं. गव्हर्नमेंटला त्याच्यावर सगळा टॅक्स त्याच टायमिंगला मिळतो कारण तुम्ही पुढे इनपुट टॅक्स क्रेडिट घेत नाही. सो इनपुट टॅक्स क्रेडिटची जी चेन आहे तिथे ब्रेक होते. इन ॲडिशन टू दॅट तुम्ही शिवाय तुमच्या टर्नओव्हरवरती 1-2% टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंटला पे करत असता. सो गव्हर्नमेंटला कॉम्पोजिशन स्कीमने बेनिफिटच होतो कारण इन कुठच्याही सप्लायरसाठी कॉम्पोजिशन स्कीम ही तितकीशी बेनिफिशियल नाहीये. बिकॉज इन रेग्युलर स्कीम इज गोइंग टू रिकवर अ टॅक्स, इज गोइंग टू कलेक्ट टॅक्स फ्रॉम हिज रेसिपियंट, तो त्याच्या रेसिपियंट कडून टॅक्स कलेक्ट करत असतो. पण इन केस ऑफ कॉम्पोजिशन स्कीमला स्वतःच्या ओन पॉकेट्स मधून टॅक्स जो आहे तो पे करावा लागतो. पण मग तरी सुद्धा लोक कॉम्पोजिशन स्कीम का ऑप्ट करतात? त्याचे काही फायदे असेल की तुम्हाला कंप्लायन्स कॉस्ट कमी होते. बेसिकली तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही, तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट रिलेटेड रेकॉर्ड्स ठेवावे लागत नाही, रिटर्न्स त्या संदर्भातले फाईल करावे लागत नाही. सेकंड थिंग एक लिक्विडिटी आस्पेक्ट आहे. सो एक सिम्प्लिसिटी आस्पेक्ट आहे, एक लिक्विडिटी आस्पेक्ट आहे. लिक्विडिटी आस्पेक्ट म्हणजे काय? इन केस तुम्ही रेग्युलर स्कीम मध्ये असाल, आपण जेव्हा रिटर्न्स चॅप्टर बघू तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल की आपण दर महिन्याला टॅक्स पे करतो, दर महिन्याला रिटर्न फाईल करतो. अगेन्स्ट कॉम्पोजिशन स्कीम मध्ये तुम्ही क्वार्टरली रिटर्न फाईल करता. सो कॉम्पोजिशन टॅक्स पेअर हा दर 3 महिन्यांनी एकदाच रिटर्न फाईल करतो आणि त्याच वेळेला टॅक्स पे करतो. सो लिक्विडिटी आस्पेक्ट जो आहे थोडा हा कॉम्पोजिशन स्कीम किंवा कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सनला जास्त असतो. सो देर आर मेरिट्स अँड डिमेरिट्स, ज्याला जे फेवरेबल वाटतात त्याप्रमाणे लोक कॉम्पोजिशन स्कीम ऑप्ट करतात. बट द ओनली पॉईंट विच इज इम्पॉर्टंट फॉर अस फ्रॉम एज्युकेशनल पर्पज इज जेव्हा तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम ऑप्ट करता, यू एक्झिट द इनपुट टॅक्स क्रेडिट चेन, कारण तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट कुठचंही अवेल करता येत नाही. सो इम्पोजिशन ऑफ पेनल्टी इन केस ऑफ इरेग्युलर अवेलमेंट हे पण आपण बघितलेलं आहे. सो हे आता परत वाचण्यामध्ये मी वेळ घालवणार नाही, बिकॉज आपण ते सेक्शन जेव्हा स्टडी केलेलं तेव्हाच सगळं बघितलं होतं. तर इथे एक इलस्ट्रेशन दिलेलं आहे, जे इलस्ट्रेशन तुम्हाला वाचायचं आहे. अँड देन तुम्हाला त्याच्यावरती काही शंका असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करणार आहात. अदरवाईज ऍक्च्युअली हे इलस्ट्रेशन खूपच इझी आहे. आय डोंट थिंक तुम्हाला त्याच्यामध्ये कुठचाही डाऊट येऊ शकेल. ठीक आहे. सो इथे आपण काय काय कव्हर केलंय, काय राहिलंय का, आपण परत एकदा कॉम्पोजिशन स्कीमचं बघत जाऊया. बिकॉज नाऊ वी हॅव एंडेड कॉम्पोजिशन स्कीम अंडर सेक्शन 10. आता आपण नोटिफिकेशन जे आहे ना, नोटिफिकेशन नंबर 2/2019 त्याच्याकडे जाणार आहोत. सो इथे सेक्शन 10 मधले आपण सगळे सबसेक्शन कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ऍग्रिगेट टर्नओव्हरची कॉन्सेप्ट बघितली होती, रेट्स ऍप्लिकेबल कुठचे, टर्नओव्हर इन स्टेटची कॉन्सेप्ट बघितली, इंटिमेशन कसं द्यायचं त्याच्या संदर्भात आपण एक चार्ट करून घेतला होता. अदर कंडिशन्स काय काय त्याही आपण नटशेल मध्ये रिव्हिजन करून गेल्या लेक्चरलाच बघितलेलं आहे. देन कोण कोण ऑप्ट करू शकत नाही, डिस्क्वालिफिकेशन काय काय ती बघितली. त्यानंतर त्याचे सर्व्हिसेससाठी जर 10% और 5 lakhs जे क्लॅरिफिकेशन आहे तेही आपण स्टडी केलेलं आहे. एक तुम्हाला एक्झाम्पल होमवर्कसाठी दिलेलं होतं. इन ऍडिशन टू दॅट इंटरेस्ट इन्कम जो काही एक कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाला होता तोही कसा रिझॉल्व्ह केला गेला तेही आपण बघितलंय. व्हॅलिडिटीसाठी आपण पुन्हा एकदा हे 3 गोष्टी होत्या: ऑन डिस्क्वालिफिकेशन, ऑन युअर ओन व्हॉलंटरीली तुम्ही ऑप्ट आउट करताय, किंवा ऑन इंटिमेशन बाय टॅक्स ऑफिसर तुम्ही ऑप्ट आउट करताय, हेही आपण बघितलं होतं. नेक्स्टली हे सबसेक्शनचं त्यांनी पुन्हा एकदा इथे जिस्ट दिलेलं आहे. सो वी हॅव एंडेड अप कॉम्पोजिशन स्कीम अंडर सेक्शन 10. करेक्ट. आता आपण नोटिफिकेशन 2/2019च्या अंडर त्यांनी काही कॉम्पोजिशन स्कीमची एक स्कीम मांडलेली आहे त्याच्याकडे येऊया. बट बिफोर मुव्हिंग टू दॅट आपण एक ब्रीफ पार्श्वभूमी लक्षात घेऊ. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊया. से आपल्याकडे एक नेहमीप्रमाणे आपल्या आजच्या स्टोरीचा हिरो आहे. से त्याचं नाव काय ठेवूया? ठीक आहे. सो हिज नेम इज रोहित. सो रोहितचं एक शॉप आहे. हे शॉप आहे असं अज्युम करा आता. ठीक आहे. माझी चित्रकला तुम्हाला माहितीच आहे, खूप एक्सलंट आहे त्याच्यामुळे. सो हे एक शॉप आहे, ही काहीतरी विंडो आहे, सॉरी. ओके. सो आता इश्यू असा आहे की रोहितचा टर्नओव्हर कसा बघूया. गुड्स ची व्हॅल्यू रोहित जे सेल आउट करतो त्याची व्हॅल्यू आहे 30 lakhs. किती व्हॅल्यू आहे? 30 lakhs. करेक्ट. तो सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड करतो. सर्व्हिसेसची व्हॅल्यू होते 10 lakhs. वेदर रोहित कॅन ऑप्ट फॉर कॉम्पोजिशन स्कीम, रोहित कॉम्पोजिशन स्कीम ऑप्ट करू शकतो का? नाउ इन दिस केस याचा ऍग्रिगेट टर्नओव्हर किती होईल? 40 lakhs होईल. बाकी सगळ्या कंडिशन तो सॅटिस्फाय करतोय. म्हणजे तो ई कॉमर्स ऑपरेटर तो सप्लाय करत नाहीये, इंटरस्टेट सप्लाय करत नाहीये. त्यानंतर तो आपण अजून कुठचं रेस्ट्रिक्शन, हा त्या स्पेसिफाईड कमोडिटीचा मॅन्युफॅक्चरर नाहीये, नॉन टॅक्सेबल सप्लाय कुठचाही करत नाहीये. ठीक आहे. टर्नओव्हर सुद्धा आता 1.5 crore पेक्षा कमी आहे. तो महाराष्ट्रामध्ये आहे असं धरू आपण. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये आहे. सो
त्याचा ऍग्रीगेट टर्नओव्हर किती होणार आहे या ठिकाणी 40 लाख रुपीज होतोय. सो इज ही एलिजिबल टू ऑप्ट फॉर कॉम्पोजिशन स्कीम? आता तुम्ही तो सर्व्हिसेस सप्लाय करतोय अदर दॅन रेस्टॉरंट सर्व्हिसेस आहेत. सो दिस सर्व्हिसेस आर अदर दॅन रेस्टॉरंट, हे महत्वाचं आहे. सो आता तो अदर दॅन रेस्टॉरंट सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तो इतक्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो का? सो त्याचा लास्ट इयरचा टर्नओव्हर तुम्हाला लागेल. सी हिज लास्ट इयर्स टर्नओव्हर इज रुपीज 40 लॅक्स आणि लास्ट इयरला तो सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत नव्हता. प्रिव्हियस इयर टर्नओव्हर किती आहे 40 लॅक्स. सो तुम्ही कसं डिसाईड करणार? सो आम्ही दोन अमाऊंट घेतो, एकतर 10% ऑफ प्रिव्हियस इयर्स टर्नओव्हर, म्हणजेच या ठिकाणी किती येणार 10% ऑफ 40 lakhs, correct? So it will come to rupees 4 lakhs. और काय म्हणणार आपण rupees 5 lakhs whichever is higher. आता ह्या दोघांपैकी हायर कुठची अमाऊंट आहे? सो ह्या दोघांपैकी हायर अमाऊंट कुठची येणार आहे याचा अर्थ रुपीज 5 lakhs. सो रोहित मॅक्झिमम 5 lakhs पर्यंत सर्व्हिसेस सप्लाय करू शकतो. रोहित करंटली सर्व्हिसेस किती सप्लाय करणार आहे 10 लाख रुपीजच्या. सो इज ही एलिजिबल टू ऑप्ट फॉर कॉम्पोजिशन स्कीम? नो. सेक्शन 10 मध्ये कॉम्पोजिशन स्कीम त्याला मिळणार का? नाही मिळणार, कारण तो ही सर्व्हिसेसची कंडिशन जी आहे ती फुलफिल करत नाही. तो 5 lakhs पेक्षाही जास्त अमाऊंटची, 5 lakhs म्हणजे जी काय हायर अमाऊंट येते त्या दोन लिमिट्स पैकी, त्यापैकी 5 lakhs पेक्षा जास्त अमाऊंटपेक्षा जास्त अमाऊंटचा सप्लाय सर्व्हिसेसचा करतोय अदर दॅन रेस्टॉरंट सर्व्हिस. सो ही इज नॉट एलिजिबल फॉर कॉम्पोजिशन स्कीम. ओके, सो त्याला कॉम्पोजिशन स्कीम मिळणार नाही. मी तुला ऍडवाइस दिला, सेक्शन 10 वाचला, तुला सगळं सांगितलं, तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीम मिळणार नाही. तुम्ही मेजर सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, तुम्ही छोटी मोठी सर्व्हिस देत नाही आहात. एनसीव्हीआर में तुमच्या सर्व्हिस कॉम्पोनंट छोटा नाहीये, तुम्ही खूप मोठ्या अमाऊंटवर सर्व्हिस सप्लाय करताय, तुम्हाला नाही कॉम्पोजिशन स्कीम मिळणार. सो रोहित नाराज झाला. रोहित म्हणला की नाही, मला तर कॉम्पोजिशन स्कीमचा ऑप्शन पाहिजेच होता, तुम्ही काही कारण मला मिळवून द्या. सो मी तुला म्हटलं 1 मिनिट थांब, आपल्याकडे एक नोटिफिकेशन आहे, सो त्या नोटिफिकेशनचा आपण तुला बेनिफिट मिळवून देऊ. तुला कॉम्पोजिशन स्कीम ह्याच्या सेक्शन 10च्या अंडर मिळत नाहीये ना, आपण तुला नोटिफिकेशन नंबर 2/2019, हे स्वप्नात उठवलं तुम्हाला तरी सुद्धा आठवलं पाहिजे. नोटिफिकेशन नंबर 2/2019च्या अंडर तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीम मिळू शकेल. मी रोहितला सांगितलं, पण मी रोहितला काय सांगितलं की तुला नोटिफिकेशन नंबर 2/2019च्या अंडर कॉम्पोजिशन स्कीम मिळेल, तुला 6% रेटने टॅक्स पे करावा लागेल. रोहित म्हटला ओके, मला गुड्स वरती 12% ने आणि सर्व्हिसेस वरती 18% ने टॅक्स पे करावा लागणार होता. सो जीएसटी नॉर्मल रेट काय होता 12 आणि 18 होता. मी म्हटलं तुला 1% 2% नाही मिळणार, तुला 6% ने टॅक्स पे करायला लागेल. मग रोहित म्हटलं 6% ने सगळ्या ह्याच्यावर टॅक्स पे करू नको ना, गुड्स वरती 1% टॅक्स पे करतो. मी म्हटलं नाही, तू या नोटिफिकेशनच्या अंडर बेनिफिट घेतोस ना, तुला स्पेशल बेनिफिट मी देणार आहे. सो तुला सगळ्या टर्नओव्हरच्या वरती 6% ने टॅक्स पे करायला लागेल, टॅक्सेबल किंवा एक्झम्प्ट. टोटल टर्नओव्हर इन स्टेट जो असेल ना त्याच्यावर तुला 6% टॅक्स पे करायला लागेल. रोहित म्हणला ओके ऍग्रीड. आणि काय करायला लागेल मला, आणखीन काय माझ्याकडे कंडिशन्स आहेत का? मी म्हटलं हे बघ, 6% हा रेट सोडला तर बाकी सगळ्या कंडिशन सेक्शन 10(1), 10(2), 10(3), 10(4), 10(5)च्याच आहेत. तो म्हटलं मग हा काय प्रकार आहे, किंवा तुम्ही मला सेक्शन 10 चीच कॉम्पोजिशन स्कीम द्या ना, तिथे 1%, 2% व 5% रेट आहे, त्याच्यामध्ये हा रेट ऍड करून टाकायचा. म्हटलं तसं नाही, गव्हर्नमेंटने आपल्या शानचे वेगळं नोटिफिकेशन आणलेलं आहे. कारण का, परत ऍक्ट अमेंड करायचा असेल तर पार्लमेंटचं सेशन बोलवावं लागतं, म्हणून गव्हर्नमेंटने हा एक बायपास रोड काढलेला आहे. गव्हर्नमेंटने सांगितलंय की तुम्हाला आम्ही नोटिफिकेशन नंबर 2/2019च्या अंडर एक स्कीम देतो, जी नथिंग बट कॉम्पोजिशन स्कीमच आहे. आपण एकदा टेक्स्ट वाचू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, पण ही सगळी सेम टू सेम कॉम्पोजिशन स्कीम आहे, एक्सेप्ट काय की तुम्हाला 6% ने टॅक्स पे करावा लागेल. रोहित म्हणला ओके, आणखीन काय वेगळं आहे? मी म्हटलं तुला टर्नओव्हरची लिमिट जी आहे ती 50 lakhsची अवेलेबल होईल, म्हणजे तू परत 90 lakhs, 1 crore 50 lakhs पर्यंत टर्नओव्हर करशील असं नाही. तुला सर्व्हिसेससाठी तर कॉम्पोजिशन स्कीम देतोय, तू कशामुळे इनएलिजिबल होत होतास, फक्त सर्व्हिसेसमुळे ना. सो मी त्याच्यासाठी तुला इन्क्लूड करून घेतलाय. सो तुला ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट जी आहे ती 50 lakhsची ऍप्लिकेबल होईल. तुला 50 lakhs पेक्षा कमीच टर्नओव्हर ठेवायला लागेल, गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीचा मिळून. कारण ऍग्रीगेट टर्नओव्हर तुम्हाला माहिती आहे, ऍग्रीगेट टर्नओव्हर म्हणजे त्या पॅनच्या अंडर होणारा सगळा टर्नओव्हर. रोहित म्हणला ठीक आहे, अदरवाइज पण माझा 40 lakhs टर्नओव्हर होतोय, सो ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट जी आहे ती मला 50 lakhsची मंजूर आहे. म्हटलं अजून काय वेगळं आहे का रेग्युलर कॉम्पोजिशन स्कीम मध्ये आणि या स्कीम मध्ये?
म्हटलं नाही बाबा, बाकी सेम आहे, फक्त तुला मगाशी जे बिलावरती वाक्य इनव्हॉइस वरती एक सेंटेन्स मेन्शन करायचं होतं. दॅट सेंटेन्स वॉज ऍक्च्युअली कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट एलिजिबल टू कलेक्ट टॅक्स अंडर टॅक्स ऑन आउटवर्ड सप्लाईज. त्याच्या बाजूतलं वाक्य असं म्हणायला लागेल की द पर्सन हु हॅज अवेल्ड बेनिफिट ऑफ नोटिफिकेशन नंबर 2002/2019 अँड हु इज नॉट एलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन आउटवर्ड सप्लाईज. म्हणजे कॉम्पोजिशन स्कीमच्या ऐवजी नोटिफिकेशन 2/2019 हे शब्द घालायचे आणि तुला बाकी तुझ्या इनव्हॉइस वरती आणि तुझ्या बिझनेसच्या प्लेसवरती तुला ते मेन्शन करावं लागेल. रोहित म्हणला ठीक आहे, हे एवढे वर्ड्सच मेन्शन वेगळे करायचे आहेत ना, तेही चालेल. तो म्हणला मी आउटवर्ड टॅक्स कलेक्ट करू शकतो, मी म्हटलं नाही. तो म्हणाला मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळू शकेल, म्हटलं नाही. तो म्हणाला मी ईसीओ थ्रू सप्लाय करू, मी म्हटलं नाही. मग तो म्हणला वेगळं काय, म्हटलं वेगळं काहीच नाहीये. त्यांना सर्व्हिसेससाठी एक कॉम्पोजिशन स्कीम द्यायची होती, ती त्यांनी नोटिफिकेशन आणून दिलेली आहे. त्यांनी सेक्शन का अमेंड केला नाही, बिकॉज दे विल हॅव टू इन्क्रीज और दे विल हॅव टू amend the finance amend the CGST Act and for which parliamentary session is required. सो त्यांनी तुम्हाला हे नोटिफिकेशन इश्यू करून हा ऑप्शन दिलेला आहे. मग तू म्हटलं वेगळं काय, म्हटलं वेगळं काही नाहीच आहे. 6% रेट सगळ्यासाठी आणि 50 lakhची टर्नओव्हरची लिमिट तुम्हाला ऍप्लिकेबल होईल. ही बेसिकली सर्व्हिस प्रोव्हायडर्ससाठी आणलेली स्कीम आहे. मग ह्याच्यात तुम्ही गुड्स सप्लाय करू शकत नाही का, करू शकता. अशी कुठे रेस्ट्रिक्शन आहे की तुम्ही फक्त सर्व्हिसेसच सप्लाय करू शकत नाही. पण जे लोक फक्त त्या सर्व्हिसेस 10% और 5 लाख विचेवर इज हायर या कंडिशनमुळे कॉम्पोजिशन ऑप्ट करू शकत नाहीयेत, लाईक इन अवर केस, त्यांना जर कॉम्पोजिशन स्कीमचा बेनिफिट द्यायचा असेल ना, हु विल बी दीज लोक, हे कोण लोक असणार आहेत. ओके, सो हे लोक असे असणार आहेत की ज्यांचा सर्व्हिस कॉम्पोनंट खूप जास्त आहे, और हु आर ओनली सर्व्हिस प्रोव्हायडर्स, जे गुड्स सेल करतच नाही, ज्यांचा फक्त सर्व्हिसेसचा बिझनेस आहे, किंवा ज्यांचा सर्व्हिस कॉम्पोनंट टोटल टर्नओव्हर मध्ये खूप जास्त आहे. सी आता इथे 10 लाखचा सर्व्हिस कॉम्पोनंट आहे आणि 30 लाखचा गुड्स कॉम्पोनंट आहे. सो 25% सर्व्हिस कॉम्पोनंट आहे. तुम्ही मगाशी अट घातली होती 10% और 5 लाख विचेवर इज हायर ना, तर तुमचा सर्व्हिसेसचा टर्नओव्हर टोटल टर्नओव्हर मध्ये खूप जास्त आहे. असे लोक किंवा जे फक्त सर्व्हिसेसच सप्लाय करतायत, अशा लोकांना कॉम्पोजिशनचा बेनिफिट मिळावा म्हणून त्यांनी ही नोटिफिकेशन आणलेलं आहे. आणि या नोटिफिकेशन मध्ये ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट जी आहे ती 50 lakhsची घातलेली आहे. मग मला रोहितने आणखी एक प्रश्न विचारला. रोहित साहेब हुशार आहेत खूप. तो काय म्हणला की चैतन्य, मी माझ्या गुड्स साठी कॉम्पोजिशन स्कीम अंडर सेक्शन 10 ऑप्ट करतो, त्याच्यावर मी 1% टॅक्स पे करेन, आणि सर्व्हिसेस साठी मी फक्त 6% ऑप्शन घेतो. आता काय प्रॉब्लेम आहे का, म्हटलं नाही बाबा, असं नाही करतायत. एक तर तुला सेक्शन 10च्या अंडर कॉम्पोजिशन स्कीम घ्यावी लागेल, किंवा नोटिफिकेशन 2/2019च्या अंडर कॉम्पोजिशन स्कीम घ्यावी लागेल. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायला जाऊ नको. दे आर म्युच्युअली काय एक्झॉस्टिव्ह, सॉरी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. एकतर कॉम्पोजिशनला जा, सेक्शन 10 अंडरच्या तू जाऊ शकत नाहीस कारण तुझा सर्व्हिस कॉम्पोनंट जास्त आहे. नाहीतर तू या नोटिफिकेशन 2/2019च्या कॉम्पोजिशन स्कीमला जा 6%च्या. ऑप्शन लक्षात येतोय. तुम्ही एकासाठी मी रेग्युलर कॉम्पोजिशन स्कीम घेतो, याच्यासाठी ते घेतो, असं करायला जाऊ नका. प्रोसिजरल आस्पेक्ट दोन्हीसाठी सेमच असणार आहेत. सो दोन्हीकडे प्रोसिजरचा पार्ट तोच आहे. पण ह्या कॉम्पोजिशन स्कीमला तू एकदा आलास की तुला सगळ्या टर्नओव्हरवरती 6% टॅक्स जो आहे तो पे करावा लागणार आहे. ठीक आहे. सो रोहितचं बऱ्यापैकी समाधान झालेलं आहे याच्यावरती, आणि मग त्याने हा ऑप्शन जो आहे तो चूज करायचं ठरवलं. इथे आपली स्टोरी संपली. आता आपण ऍक्च्युअली त्या पार्ट वरती येऊया आणि ते नोटिफिकेशन जे आहे ते किंवा तो जो काही कॉम्पोनंट आहे तो आपण रीड करूया. पण तुम्हाला मी याचा इसेन्स सांगून ठेवलेला आहे की ऍक्च्युअली त्यांनी कॉम्पोजिशन स्कीमच आणली, पण ती कशी आणली, बाय नोटिफिकेशन आणली. का, तर त्यांना सेक्शन जर अमेंड करावा लागला असता, त्यांना पार्लमेंटरी सेशन बोलवावं लागलं असतं. आता तुम्हाला शक्यतो बघायला मिळू नये, पण ज्यावेळी तुम्ही फायनल्सला स्टडी कराल ना, तेव्हा तुम्हाला हेच नोटिफिकेशन ऍज अ सबसेक्शन 3A किंवा 2A म्हणून बघायला मिळणार आहे. कारण त्यांनी आता प्रपोज फायनान्स ऍक्ट मध्ये परत तो सेक्शन म्हणून इन्सर्ट करण्यासाठी आता प्रपोज केलेला आहे. सो ज्यावेळीला इफेक्ट मिळेल, मे बी तुम्ही त्यावेळी फायनल्सला असाल, होप सो कोणाला परत आयपीसीसीला ते बघावं लागू नये. सो त्यावेळी तुम्ही तो एक सबसेक्शन म्हणून रीड आउट कराल. सो इट विल बी नाउ रुटीन टू यू. पण आतापर्यंत आपल्याला काय बघायचं, आताच्या पोझिशनला इट विल बी अ नोटिफिकेशन. ओके, सो लेट्स डिस्कस. सो त्यांनी इथे आपल्याला ते नोटिफिकेशन दिलंय, बघूया. मी आता फास्ट वाचत जाणार आहे, तुम्ही शांतपणे घरी वाचा. यांची काही शंका आली तर मला केव्हाही व्हॉट्सअप करू शकता. Overview of the scheme. As we have already seen, the primarily composition scheme is available in respect of goods and only one service, namely restaurant service. Further, marginal supply of other services is permitted along with the supply of goods or service or restaurant service. However, a person engaged exclusively in supply of services other than restaurant service is not eligible for composition scheme. Correct?
In order to provide benefit to such suppliers, a scheme to pay tax at concessional rate has been formulated primarily for small service providers like salon stylists, tailors who are not otherwise eligible for composition scheme. This scheme is contained in Notification 2 by 2019 Central Tax Kansat Rate dated 7th March 2019 as amended. This notification provides option to registered person whose aggregate turnover in the preceding financial year is up to 50 lakhs and who is not eligible to pay tax under composition scheme to pay tax at a rate 3%, effective rate 6%, CGST plus SGST or UTGST on first supplies of goods and or services first up to an aggregate turnover of 50 lakhs made on or after 1st April in any financial year subject to specified conditions. आता फर्स्ट सप्लाईज म्हणजे काय, आता इथे एक वेगळा पॉइंट आला की जो आपण मगाशी डिस्कस केला नव्हता. फर्स्ट सप्लाईज सो फर्स्ट सप्लाईज म्हणजे काय त्याने दिलेलं आहे आपल्याला नंतर बघायचं, थोडा वेळ बाजूला ठेवा. सो आता जर तुम्ही ही स्कीम वाचली ना तर तुम्हाला लक्षात येईल की एक्सेप्ट तो जो पॉइंट होता सर्व्हिसेसचा तेवढा सोडून बाकी सगळी डिस्क्वालिफिकेशन सेमच आहेत. म्हणजे काय की फक्त सर्व्हिसेसमुळे ज्यांना डिस्क्वालिफाय व्हावं लागत होतं त्यांना त्यांनी या नोटिफिकेशन थ्रू परत इन करून घेतलंय आणि लिमिट 50 लॅक्सची ऍप्लिकेबल केली. सो बघा काय कंडिशन्स घातले. सप्लायर आर रजिस्टर्ड हु इज supplies are made by a registered person who is not engaged in making any supply which is not leviable to tax under the said act. Under composition scheme, restriction is only on supply of goods not leviable to tax. So supplies of services not leviable to tax आता सर्व्हिसेस नाहीच आहेत. सो बेसिकली हे काय होतं, नॉन टॅक्सेबल सप्लाय ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी एंगेज असता कामा नाही. ओके, ही कंडिशन कॉमन होती. सेकंडली, is not engaged in making any interstate outward supply, neither supply of goods nor supply of services. ही कंडिशन पण कॉमन होती. सो तो कुठच्याही इंटरस्टेट सप्लाय मध्ये असता कामा नाही. So this condition is divergence from the composition scheme where restriction is only on making interstate outward supply of goods and not interstate outward supply of services. Obviously कारण तिथे आम्ही काय म्हटलं होतं की सप्लायर ऑफ सर्व्हिस ना अलाउडच नाहीये कॉम्पोजिशन स्कीम टू द स्पेस अप टू द स्पेस आफ्टर द स्पेसिफिक एक्सटेंट. सो तिथे आम्ही फक्त इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्सच म्हटलं होतं कारण सर्व्हिसेस तसंही आम्ही अलाउ करणार नव्हतो. सो इथे त्यांनी अलाउ केलेलं आहे की इथे पण त्यांनी अलाउ केलेलं नाहीये इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही त्याने करता कामा नये. सो ही कंडिशन ही कॉमन आहे. थर्ड थिंग, नायदर अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन नॉर अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. आपण रूल जेव्हा बघितला त्याच्यामध्ये एक कंडिशन बघितली होती, ही कॉमन आहे. नॉट एंगेज इन मेकिंग एनी सप्लाय थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर हु इज रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स अंडर सेक्शन 52. ही कंडिशन पण कॉमन आहे. नॉट एंगेज इन मेकिंग सप्लाय ऑफ नोटिफाईड कमॉडिटीज. ओके, सो नॉट मेकिंग इन सप्लाईज ऑफ नोटिफाईड कमॉडिटीज or notified goods, namely ice cream and other edible ice, whether or not containing coca, pan masala, tobacco and manufactured tobacco substitutes. Under composition scheme, the condition is that the supplier should be not be engaged in manufacture of notified goods. So हा एक चेंज इथे आला. मगाशी आपण तिथे रोहितला चेंजेस सांगत होतो ना, काय काय चेंजेस आहेत. इथे आलं सप्लायर्स, मगाशी मॅन्युफॅक्चरर्स होते, इथे आलं सप्लायर्स तुम्ही असू शकत नाही. सप्लायर्स ऑफ नोटिफाईड गुड्स. हा एक महत्वाचा डिफरन्स आहे कॉम्पोजिशन स्कीम अंडर सेक्शन 10 आणि नोटिफिकेशन नंबर 2 बाय 2019 मध्ये. ठीक आहे. सो कॉम्पोजिशन स्कीम तुम्ही घेतली असेल तर तुम्ही मॅन्युफॅक्चर असू शकत नाही, सप्लायर असू शकता. पण जर तुम्ही नोटिफिकेशन 2 बाय 2019 च्या अंडर 6% चा ऑप्शन चूज करताय तर तुम्ही सप्लायर सुद्धा असू शकत नाही, कमॉडिटीज त्याच आहेत. ठीक आहे. सो हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हा लक्षात ठेवायला हवा आपल्याला फ्रॉम एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. जर तुम्ही 50 लॅक्सचा ऑप्शन चूज करणार असलात तर तुम्हाला ह्या गोष्टी या स्पेसिफाईड कमॉडिटी सप्लाय करता येणार नाही. ते सप्लायर म्हटलेलं आहे, लक्षात येत आहे. सो बाकी पॉइंट सगळे जे आहेत ते सेम आहेत, फक्त या पॉइंट्स मध्ये डिफरन्स आहे. नेक्स्ट, The registered person shall not collect any tax from the recipient on supplies made by him, nor shall he be entitled to any input tax credit. ही पण कंडिशन जी आहे ती कॉमन आहे. ठीक आहे, याच्यामध्येही काही फरक नाहीये. Nextly, the registered person shall issue a bill of supply instead of tax invoice. Such bill of supply will have the following words at its top: taxable person paying tax in terms of notification 2 by 2019, not eligible to collect tax on supplies. म्हणजे त्या स्टेटमेंट मध्ये फक्त चेंज झाला, नोटिफिकेशनचं नाव तिथे घातलं गेलं, एवढाच डिफरन्स आहे. दिस इज अगेन कॉमन.
Order number 3/2019 Central Tax dated 8 March 2019 has clarified that provisions of section 31(3)(c) of CGST Act containing provisions relating to bill of supply shall also apply to a person paying tax under this notification. सो आपण इनवॉइस शिकू तेव्हा बघायचंय की कॉम्पोजिशनला पण त्याच प्रोव्हिजन ऍप्लिकेबल आहेत बिल ऑफ सप्लायच्या, त्या सगळ्या या माणसांना पण म्हणजे या नोटिफिकेशनचा बेनिफिट घेणाऱ्यांना पण ऍप्लिकेबल होतील. ओके, सो अदर इम्पॉर्टंट पॉइंट्स काय काय ते कव्हर करत जाऊया. Where more than one registered persons are having same PAN, the tax on supplies on all such registered person is paid at concessional rate under this notification. एकदा तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम घेतली या नोटिफिकेशन अंडरची की तुम्हाला सगळ्या युनिटसाठी कॉम्पोजिशन स्कीम ऑप्ट करावी लागेल, हे पण कॉमन आहे. The registered person opting to pay tax at concessional rate under this notification shall be liable to pay 3% CGST plus 3% SGST or UTGST on all outward supplies, first supplies of goods or services or both up to an aggregate turnover of 50 lakhs made on or after 1st April in any financial year, regardless of any exemption from tax available to such supplies or any in notification issued under 9 subsection 1. सो जरी ते सप्लाईज ऍक्च्युअली एक्झम्प्ट असले नॉर्मल स्कीमच्या अंडर, तरी तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स पे करावा लागेल. तुम्हाला कुठचंही एक्झम्पशन त्या सप्लाईज साठी मिळणार नाही. से फॉर एक्झाम्पल आय एम सेलिंग ग्रोसरीज दॅट इज पोटॅटोज अँड टोमॅटोज अँड व्हेजिटेबल्स. सो व्हेजिटेबल्स आर ऍक्च्युअली एक्झम्प्ट फ्रॉम जीएसटी. जर मी रेग्युलर स्कीम मध्ये असेल तर मी त्याच्यावरती टॅक्स पे करत नाही, दे आर टॅक्स फ्री. But if I'm opting this notification, opting option under this notification, then I have to pay tax on the same. ठीक है, tax on inward supplies on which is liable to pay tax under 9(3) and 9(4) at the applicable rates. So मला 9(3) 9(4) वरती टॅक्स जो आहे तो पे करावाच लागेल, हेही कॉम्पोजिशन स्कीम मध्ये कॉमन होतं. In computing aggregate turnover in order to determine the eligibility of registered person to pay tax at concessional rate under this notification, value of supply of exempt services by way of extending deposits, loans or advances insofar as consideration is represented by way of interest or discount shall not be taken into account. आपण मगाशी ती ऑर्डर बघितली होती, आठवतं का हो, की तुम्ही इंटरेस्ट जे आहे ते ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये काउंट करू नका. ठीक आहे, इंटरेस्ट ही एक्झम्प्ट सप्लाय होतो, पण इंटरेस्ट हा सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हणून रेकॉग्नाइज केला जातो. पण त्याच्यामुळे तुमची ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट एक्सीड होऊ शकते. सो तुम्ही ते काउंट करायचं नव्हतं, आपण मगाशी ऑर्डर बघितली होती. सो सिमिलरली इथे पण त्यांनी ते सांगितलेलं आहे की तुम्हाला इंटरेस्ट कॉम्पोनंट जो आहे तो ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये काउंट करायचा नाहीये, टू चेक ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट. फोर्थ पॉइंट काय सांगितलेला आहे, where any registered person who has availed input tax credit opts to pay tax under this notification, he shall pay amount by way of debit in electronic credit ledger, electronic cash ledger. The said amount shall be equivalent. कुठे गेलं? Okay, sorry, मध्ये काहीतरी इश्यू झाला होता. The said amount shall be equivalent to the ITC in respect of inputs held in stock or inputs contained in semi-finished or finished goods held in stock and in capital goods as if the supply made under this notification attracts the provisions of section 18 subsection 4 of CGST Act and rules made thereunder. हे तुम्ही थोडं आत्ता बाजूला ठेवा. आपण जेव्हा कॉम्पोजिशन स्कीम कंप्लीट करू आणि हा चॅप्टर कंप्लीट करू त्याच्या एंडला, किंवा मग जेव्हा आपण इनपुट टॅक्स क्रेडिट स्टडी करणार आहोत त्यावेळेला आपण हा पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. पण हे पण तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीम मध्ये होतं. ITC 03 नावाचा फॉर्म मी तुम्हाला सांगितला होता, आठवतोय का, की ज्या ठिकाणी तुम्हाला विदिन 60 डेज तो फॉर्म फिलअप करायचा असतो. आय थिंक लास्ट लेक्चर किंवा त्याच्या आधीच्या लेक्चरला आपण ते स्टडी केलेलं होतं की विदिन 60 डेज आम्हाला प्रिस्क्राईब फॉर्म पे करावा लागेल म्हणून. ठीक आहे, सो आपण हा पॉइंट कव्हर केलेला आहे. हाही कॉम्पोजिशन स्कीम सारखाच आहे. आफ्टर पेमेंट ऑफ सच अमाउंट बॅलन्स इनपुट टॅक्स क्रेडिट लाइंग इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर शॅल लॅप्स. हे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर कॅश लेजर काय हे आपण बघणार आहोत. Nextly, fifth, the CGST rules 2017 as applicable to the person paying tax under composition scheme shall mutatis mutandis apply to the person paying tax under this notification. म्हणजे काय, तर कॉम्पोजिशनचे सगळे रूल्स जे होते ना ते सगळे इथे रेग्युलर या नोटिफिकेशनच्या अंडर टॅक्स पे करणाऱ्यांना ऍप्लिकेबल होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात येत आहे. सो इट इज ऍज गुड ॲज कॉम्पोजिशन स्कीम बट बाय वे ऑफ अ नोटिफिकेशन त्यांनी ते आणलेलं आहे. सो डिफरन्सेस कुठे आहेत ते आपण बघितलेलं आहे. आता फर्स्ट सप्लाईज मगाशी आपण रेड मार्क केलेला होता कुठेतरी. येस, फर्स्ट सप्लाईज म्हणजे काय, त्यांनी आता ते इथे एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे की फर्स्ट सप्लाईज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस आर बोथ shall for the purpose of this determining the eligibility of a person to pay tax under this notification include supplies from 1st April of a financial year to the date from which he becomes liable for registration under the said act. But for the purpose of determination of tax payable under this notification, it shall not include the supplies from 1st day of April of financial year to the date from which he becomes liable for registration under the act. ह्याच्यावर एक 2 मिनिटं आपण डिस्कशन करूया. मी तुम्हाला हे फर्स्ट सप्लाईज म्हणजे काय किंवा हे काय सांगितलेलं आहे हे सोप्या भाषेमध्ये सांगतो. करेक्ट. सी, आपल्याकडे इन केस ऑफ सर्व्हिसेस 20 lakhs ची लिमिट आहे ऍग्रीगेट टर्नओव्हरची.
म्हणजे तर माझा turnover during a financial year is exceeding rupees 20 lakhs. Okay, if it is exceeding rupees 20 lakhs, then only I am liable to be registered. तरच मी लायबल आहे रजिस्ट्रेशन साठी. तोपर्यंत मी स्मॉल टॅक्स पेअर आहे, मला रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाहीये, टॅक्स पे करण्याची गरजच नाहीये. ओके, सो हिअर इज युअर 1 एप्रिल. आता काय झालं की 1 एप्रिल पासून से इथे 31 मे पर्यंत माझा 20 lakhsचा सप्लाय जो आहे तो कव्हर झाला, बरोबर. नाऊ ऑन 31 मे आय एम लायबल टू बी रजिस्टर्ड. मी 31 मेला ऍप्लिकेशन केलं आणि रजिस्ट्रेशन घेतलं. रजिस्ट्रेशन घेताना मी सांगितलं की ओके, मी 6% कॉम्पोजिशन स्कीम जी आहे ती ऑप्ट करणार आहे. ओके, त्याचं इंटिमेशन कसं द्यायचं ते सेम आहे. तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी देऊ शकता किंवा तुम्हाला जेव्हा तुम्ही फायनान्शियल इयर सुरू व्हायचं त्याच्या आधी तुम्हाला इंटिमेशन द्यायचं आहे. रूल्स सगळे आहे ते सेम ऍप्लिकेबल होणार आहे. ठीक आहे, सो मी 31 मेला रजिस्टर व्हायचं ठरवलं. आता 31 मे पासून पुढे मी रजिस्ट्रेशन घेतलंय. सो माझी जी एलिजिबिलिटी लिमिट ठरवायची आहे की मी 50 lakhच्या लिमिट मध्ये फिट होतो का नाही होत, ही कशी ठरवायची, तर ह्यासाठी टोटल टर्नओव्हर काउंट करायचा. ठीक आहे, यासाठी टोटल टर्नओव्हर काउंट करायचा आहे. पण ऍक्च्युअली टॅक्स कुठच्या टर्नओव्हरवर पे होणार आहे, तर टॅक्स मी रजिस्ट्रेशन घेतल्यापासून पुढचा जो टर्नओव्हर आहे त्याच्यावरच पे होईल, कारण ह्या पिरियडसाठी आय वॉज नॉट लायबल टू बी रजिस्टर्ड. सो फर्स्ट सप्लाईज विल इन्क्लूड ऑल द सप्लाईज मेड फ्रॉम द, त्यांनी काय म्हटलंय बघा, फ्रॉम द डेट from 1st April of financial year to the date from which he becomes liable for registration under the said act. सो रजिस्ट्रेशन लायबल तो केव्हा झाला, त्याचा 20 लाख केव्हा ऍक्सिड झाला, 31 मे ला. सो त्या दिवसापर्यंतचा टर्नओव्हर जो आहे तो माझे फर्स्ट सप्लाईज म्हणायचे. ते फर्स्ट सप्लाईज मला काउंट करायचे ऍग्रीगेट टर्नओव्हर मध्ये फॉर डिटरमाइनिंग वेदर माझी 50 लाखाची लिमिट क्रॉस होते का नाही. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल मी इथे त्याची ऍप्लिकेबिलिटी ठरवतोय. इथे 10 lakhचा टर्नओव्हर जो आहे तो मी केलेला आहे. आता जेव्हा मी ठरवतो की ओके मला 6%चा ऑप्शन घेता येतोय का, आता मी काय म्हणणार की माझा टर्नओव्हर किती झालाय, हे 20 + 10 माझा 30 lakhचा टर्नओव्हर झालाय. सो इट इज लेस दॅन 50 lakhs. आय एम एलिजिबल टू ऑप्ट फॉर कॉम्पोजिशन स्कीम अंडर नोटिफिकेशन 2/2019. ओके, अग्रीड. आता मी कॉम्पोजिशन स्कीम ऑप्ट केली. नाउ ऑन विच टर्नओव्हर आय हॅव टू पे टॅक्स, आय हॅव टू पे टॅक्स फ्रॉम टर्नओव्हर फ्रॉम द डेट ऑनवर्ड्स आय हॅव टेकन द रजिस्ट्रेशन. ठीक आहे, so for the purpose of determining the tax payable under this notification shall not include the supplies from the first day of April of financial year to the date from which he becomes liable for registration under the act. म्हणजे हा जो पिरियड आहे हा काउंट करायचा नाही फॉर पेमेंट ऑफ टॅक्स, पण हा काउंट करायचा टू डिटरमाइन ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट. एवढंच त्यांना ह्याच्यामध्ये सांगायचं आहे. क्लिअर आहे, कारण जोपर्यंत मी रजिस्ट्रेशनसाठी लायबल नव्हतो तो तेव्हा मी टॅक्स पे करणार नाहीच आहे. ज्यावेळी मी रजिस्ट्रेशनसाठी लायबल झालो तिथून मला टॅक्स पे करायचा आहे, त्याच्या पुढच्या टर्नओव्हर मी टॅक्स पे करेन, पण तो टर्नओव्हर 20 लाखाचा माझा टोटल टर्नओव्हर मध्ये धरायचा आहे. म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की आता इथून पुढे मी 50 लाखाचा टर्नओव्हर करणार आहे. नो, इथून पुढे मला 30 lakhs पर्यंतचा टर्नओव्हर करता येईल जर मला नोटिफिकेशनच्या अंडर 6% नोटिफिकेशनचा बेनिफिट घ्यायचा असेल तर. लक्षात येतंय, सो तुम्हाला 30 lakhsची स्लॅब राहते. ओके, तुम्ही जर म्हणलात की मी पहिल्या डेट पासूनच रजिस्टर होतो, मी 1 एप्रिलला मी लायबल नाहीये रजिस्ट्रेशनला, पण तरी मी व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेणार आहे, तेही अलाउड आहे. मग तुमचा सगळ्या टर्नओव्हरवर तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. ठीक आहे, सो इथे कॉम्पोजिशन स्कीम हा जो पार्ट आहे आपल्या सिलेबस मधला हा संपलेला आहे. इथून पुढे लेटेस्ट रिकॅपिच्युलेट मध्ये तुम्हाला समरी दिलेली आहे विच यू कॅन रीड फॉर युअर रिव्हिजन पर्पजेस. ह्याच्यानंतर आपला जो रिव्हर्स चार्ज 9.3 आणि 9.4 चा पार्ट आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहोत, आणि त्या लेक्चर नंतर आपला 3rd चॅप्टर जो आहे त्याचा दी एंड इथे होईल. ओके, टिल देन बाय.